आज आपण करणार आहोत पुदिन्याची चटणी। त्यासाठी लागणारे साहित्य आहे पुदिना, 1.5 वाटी पुदिना आहे, 1.5 वाटी कोथिंबीर, एक 5 ते 6 हिरव्या मिरच्या, छोटे 2 आल्याचे तुकडे, जिरे मी भाजून घेतलेले आहेत, मीठ, त्यानंतर इथे बर्फ घेतलेला आहे। आता बर्फ का टाकायचा, का तर या चटणीचा जो हिरवा रंग आहे तो तसाच राहावा म्हणून बर्फ टाकायचा। त्यानंतर चवीसाठी साखर मला आवडते म्हणून। आता आपण एक मिक्सरचा बाउल घेऊयात, मिक्सरचं भांडं घेऊयात आणि त्यामध्ये पहिल्यांदा जिरे वाटून घेऊयात, कारण जिरे हे कोरडे आहेत, तर कोरडे जिन्नस वाटून घेतले की ते बारीक होतात। इथे जिरे वाटून झालेले आहेत। आता मी आलं टाकणार आहे, त्यानंतर हिरवी मिरची, त्यानंतर मीठ, त्याचबरोबर साखर, पुदिना जेवढा मावेल तेवढा आणि थोडी कोथिंबीर। बाकी एकदा फिरवल्यानंतर परत हे उरलेलं साहित्य टाकून मग फिरवणार आहे। इथे आधी जे साहित्य टाकलं होतं ते वाटून झालेलं आहे। आता उरलेलं जे पुदिन्याची पानं आहेत आणि कोथिंबीर आहे तर ती टाकून घेऊयात आणि परत एकदा मिक्सरला फिरवून घेऊयात। आता तुम्ही थोडंसं पाणी किंवा हा बर्फाचा खडा टाकला तरी चालेल। जर तुम्हाला बर्फाचा खडा टाकायचा नसेल तर तुम्ही त्यात तेलसुद्धा टाकू शकता, जेणे की ह्या चटणीचा रंग हिरवा राहतो। तर आपण आता हे वाटून घेऊयात। आता आधी जे जिन्नस आपण टाकलेले होते ते वाटून झालेले आहेत। हा बर्फाचा जो खडा आहे तो मी फोडून घेणार आहे आणि त्यातले 1-2 तुकडे मी त्या वाटणात टाकणार आहे आणि आता छान फिरून घेऊयात। आता सगळे जिन्नस टाकून आणि बर्फ टाकून सुद्धा चटणी छान वाटून घेतलेली आहे। आता आपण ही एका वाटीत काढून घेऊयात। ही चटणी थोडी जास्त आहे, त्यामुळे मी एअरटाईट डब्यामध्ये ही स्टोअर करून ठेवणार आहे। तर तुमच्याकडे जर काचेचं भांडं असेल किंवा एखादा एअरटाईट कंटेनर असेल टपरवेअरचा, तर तुम्ही त्यात ही चटणी मस्त प्रिझर्व करून ठेवू शकता। जर ही चटणी फ्रीझरमध्ये ठेवली आणि जेव्हा लागेल तेव्हा तुम्ही वापरायला काढली तरी चालते। तर अशा प्रकारे आपली पुदिन्याची चटणी तयार आहे।